हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. चला आता वाजलेत 12. आवरलं सगळं काम होय. आणि हो का ही सगळी जेवायला आल्या ती मम्मी येते ना भाजी ती घेऊन येते वय. अण्णा जेवतोय, मी जेवतोय. कसं लागते अण्णा वडील चपाती भाजी कशी लागते? बाहेर लागते. आणि ज्ञानू तुम्ही दोघं वाढू जा शाळेत नाला, तिला कुठे ठेवली? ती तिच्या तिथनं मधनं तिच्या मैत्रिणींबरोबर हा तिच्या घरी गेली सायकल आणायची. सायकल का म्हणून ठेवलेली तिच्या घरी? तुझी चांगली सायकल चांगली आहे ना? उद्याच्या दिवस शाळेत जायला काय झालं तुझ्या सायकलीला? मम्मीने काय भाजी केली? मम्मीने काय भाजी केली? तर आता जेवण करायचंय आणि आम्हाला जायचंय वस्तीवर. तर आता आम्ही चाललो रे खालच्या घरी आमच्या भाकरी टाकायला. आता इकडे आम्ही जेवतोय. आम्ही इकडे वाटा एवढं मोठं दिसा ना इतकं हवेशीर कसलं भारी जेवायला बसलोया. मोबाईल चार्जिंग बघा वातावरण कसं आहे दुपार. आज व्हायचं आबाळ आल्यागत वाटते. घ्या तुम्ही पण सगळेजण जेवण कराय. चपाती, दही आणि वड्या. चाललो आम्ही वस्तीवर. बापूला मगाशी थांबवून घेतलं, नाही तर आम्ही जेवत होतो बापू चाललं होतं. बापू म्हणलं मला रेसनिंग आणायचंय. आणि आता ह्या पाळण्या आम्ही कसं बसायचं दोघींनी? ना बसा की तुम्हाला सगळी सोय करतो तुमची. पाळण्या बसा नाही तर माझ्या डोक्यावर बसा. हो का असं बोलतात तुम्ही म्हणता रेशमा बापूला किती पाळण्या. चला जातो वस्ती तू थोड्याशा भाकरी करून भावकीच्या कामाला गेलो. मग म्हणला गेलोया अजून गेलाच नाही. अहो तुम्ही झोपला होता म्हणलं तुमची थोडी झोप होऊन द्यावा तर आपला फोन आला मुंबईच्या पाटील साहेबांचा. हा मग बसलो बोलत मग रेशमानी गेले ते. आता मला लबाडच बोलावं लागलं. ओ पाटील साहेब मला माहितीच नाही का म्हणजे लबाड नाही. मी म्हणलं गेले ते कोणी नाही घरी. अहो उरकत होतो आता कपडे ही सगळी काढली सगळं केलं असू द्या. तर चला आता काय बाई मग भारी वाटतंय ना उन्हाचं? लय भारी वाटतंय उन्हाचं भाकरी करायला. काय सांगायचंय आता उगं. भाकरी चालल्यात इथे चुलीवर. तेव्हा इकडे एक टोपलं होत आले आता भाकरी. असं सगळे यांनी तवा मांडल्या ते तिकडं पाहिजे लोखंडाचं घालायला पाहिजे तेव्हा ते आणून वाटायला. तिकडे एक चूल आहे, इथं आमची एक चूल आहे, तिकडे आत्या त्यांची एक चूल आहे आणि इकडे एक चूल आहे. अशी गुरांना खाया टाकून येते आधी. थोड्याशाच भाकरी केल्या. भाकरी नव्हत्या लय करायच्या तर घरगुती म्हणजे आपली इथं जाण्याची यात्रा होती तिथं म्हणाय लय व्हिडिओ काढला. लय माणसं बायांचं आपलं बोलणं ही चाललेलं असतं तिकडच्या तिकडच्या गप्पा. म्हणून म्हटलं जाऊ द्या थोडासा आपलं झलक मारली एक भाकरी करलेली. बाकीचं तर काय पोळ्याच्या ह्याच्या सवासणी होत्या ती एक थोडंसं काढलं. आम्ही जायला तर सवासणी बसल्या होत्या पोळ्याच्या. त्याच्यामुळे त्याला म्हणलं आता गुरांना एकदा खाया टाकावं आपलं घरचं काम बघावं. घरी कोण नाही म्हणलं आत्या ह्या की मग आपल्याला उरकावं लागतं ना. आणि गुरं पण उठल्या ती माझीच वाट बघत बसल्यात. हो का संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि स्वयंपाकाची तयारी चालली या. छान सगळं घेतलंय. आता खाली भाजी बटाट्याची करायची. इकडे शेंगदाणे टाकलेत भाजायला. बटाट्याची भाजी करावी म्हणलं. आता भाजीला पण काय नाही बटाटे वांगी सोडले आणि कडधान्य मटकी हुलग मटकीची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ ही सोडले आणि असलीच आता भाजीला आहे बघा. आता कसं आहे आता मंडईला काय आते गेलेलं नाही त्या अंधार पडलाय. आज चिलटायला लागले ते बाहेर बघा अंधार पडलाय असा मस्त. का ग स्वयंपाक नाही करा तुला? होय बटाटा शिजाय घालते मस्त त्याची. लाईट विजवली. भाजी आपण शिजाय घातली. आता झाकण ठेवलंय का तर आज वाईस थोडं हीच किडका आल्यागत वाटते म्हणून. आणि मी चालली धार काढायला. तर म्हणलं धार काढून यावं.
सगळा अंधार पडलाय बाहेर. कुत्रं झोपलं का कुत्र्यांना पण भाकरी करायचं टाकायचं खायचं. दरवाजा लावून मस्त असं वातावरण झालंय संध्याकाळ. काय दाद्या भूक लागली होय? पप्पा जेव्हा मागतात काय? मग जेवायचं म्हटलं कुठं? जत्रा आहे बापू. नको मग लगेच भाकरी करते आता. मग जेव्हा बटाट्याची भाजी तर शिजली आता. धार काढून येते की आधी भाजी थोडी राहिली शिजायची मग तवर. हा कर तवर अभ्यास बाळा थोडा का नको कर. मग ज्ञानू कुठे गेली? करायचं का आता बापून आमचं जायचंय दाऱ्यावरती. वाढव झाला आणि त्यात झाले का नाही भाजी शिजाय घातली होती ना. मग म्हणलं चला तर भाजी शिजती यावं दार काढून मग भाकरी पहिली भाकर भाजली की बापू पण जेवतात. असू द्या बाय सगळ्यांना. गुड नाईट, शुभरात्री.